की किरीट सोमय्या दिवसभर का बोलले नाहीत? एकच मिनिट मला जरा नीट पूर्ण करू द्या. बोला. सगळ्यात पहिलं म्हणजे अजित पवार असं म्हटल्याचं कुठेही त्याचा पुरावा नाही किंवा म्हटल्याचं फक्त युसुफ अब्राहिनी म्हणतायत, आपण चॅनलवरती म्हणतायत, किरीट सोमय्यांची कोंडी म्हणतायत, पण असं कुठेही नाही आहे. त्यामुळे युसुफभाई जे म्हणालेत का किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, पोलीस स्टेशनला जावं, किरीट सोमय्या कुठल्याही मशिदीत गेलेले नाहीत. ते पोलीस स्टेशनलाच गेलेत, गोवंडीला गेलेत, मालवणीला गेलेत, अगदी मुस्लिम बहुल भागात सुद्धा पोलीस स्टेशनला गेलेत. आणि त्यांची भूमिका काय आहे? त्यांची भूमिका एवढीच आहे, जो ध्वनी प्रदूषण कायदा आहे, ज्याला कोर्टाने मान्यता दिलेली आहे, त्याचं पालन करावं. हा कायदा आला 1988 साली. आपण शिरसाटजी पोलीस आयुक्त म्हणतात की या बैठकीत जेवढा आपला आवाज आहे तो सुद्धा 45 डेसिबलच्या वरचा आहे. मी बोलतो ना, मी बोलतो आता पण आपला आवाज 45 डेसिबलच्या वरती असेल. पण एक आहे, मला काय म्हणायचं आहे की किरीट सोमय्यांनी काय भूमिका मांडली? जो कायदा स्वर्गीय राजीव गांधीजींनी आणला, नंतर अटल बिहारी वाजपेयीजींनी त्याला अमेंडमेंट केली, त्यानंतर पूर्वी नवरात्री 12 पर्यंत चालायच्या, नवरात्रीला 10ची मर्यादा आली, गणपतीला 10ची मर्यादा आली, राजकीय सभांना मर्यादा आली, सगळ्यांना सुद्धा मर्यादा आली. तर त्याच मर्यादा आणि त्याच कायद्याचं अंमलबजावणी व्हावी. बरं.